लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ। मी कुमारी रुपाली विलास उमाटे BA फायनल इयरची विद्यार्थिनी। मी तुम्हाला विकासाच्या किती अवस्था आहेत व विकासात्मक कार्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते ते सांगणार आहे। विकासाच्या अवस्था 10 आहेत। सर्वात पहिले जन्मपूर्व अवस्था, नवजात अवस्था, शैशव अवस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, पौगंडावस्था, किशोरावस्था, तरुण्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था। विकासात्मक कार्यावर परिणाम करणारे घटक 4 आहेत। 1. परिपक्वता, अध्ययन व सराव, संधी व प्रोत्साहन व वातावरण। ह्या विकासाच्या अवस्था व विकासात्मक कार्यावर परिणाम करणारे घटक आहेत।